छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण. सुरज चव्हाणांची दिलगिरी तरी दादांनी कसं झापलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओवर सगळीकडूनच संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लातूर येथे खासदार तटकरेंच्या पत्रकार परिषदेवेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले. तटकरेंसमोर पत्ते फेकत कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांनी केली. यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते बाहेर पडत असताना राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाटगे आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणात सूरज चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली. संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता, परंतु दुर्दैवाने तो घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत घडलेल्या घटनेवर सूरज चव्हाणांनी जरी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी अजित पवारांनी मात्र या घटनेवर संताप व्यक्त करत थेट सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करण्याचेच आदेश दिलेत. अजित पवार एक्सवर पोस्ट करत म्हणाले, काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय. अजित पवारांनी सूरज चव्हाणांच्या हकालपट्टीचे जरी आदेश दिले असले तरी सातत्याने लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबाबत समोर येणाऱ्या या घटनांवर तुम्हाला काय वाटतं, कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.